अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मजेशीर आहे, सर्वांच्या उपयोगाचा आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. मित्रांनो, असं कधी वाटतं का की घरात अजिबात बरकत नाही, थोडेफार पैसे मिळतात ते पण निघून जातात? तर यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशा काही 12 सवयी घरात नकारात्मक दोष निर्माण करतात. महिलांनो, दुर्लक्ष करू नका, ते सर्व तुमच्याच हातात आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. अशा कोणत्याच सवयी आहेत ज्या नकारात्मकता घरात दोष आणतात? तर जाणून घेऊया. 1. रात्री गॅस चुलीवर उरलेल्या जेवणाचे ओझे भार ठेवणे. रात्रीच्या जेवणाची उष्टी खरकटी भांडे किचन ओट्यावर ठेवणं. मंगळवारी कर्ज घेणं किंवा देणं, कर्जबाजारीपणा करणं. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण जर तुमच्या घरात अजिबात बरकत नसेल, कितीही कष्ट केले तरी पैसे हातात टिकतच नसतील, थोडेफार मिळालेले पैसे अचानक खर्चात निघून जात असतील, कर्ज संपायचं नावच घेत नसेल, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण आज मी तुम्हाला असे 12 गंभीर दोष सांगणार आहे जे नकळत होत राहतात आणि ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात येतच नाही आणि आलीच तर एका क्षणात निघून देखील जाते. आजचा पहिला दोष खूप गंभीर आहे आणि विशेषतः ज्या घरात स्त्री हा दोष करते त्या घरात आयुष्यभर पैशाची चणचण भासत राहते. तो दोष म्हणजे जी स्त्री रात्री झोपताना जेवणातून उरलेले अन्न तसेच गॅस शेगडीवर किंवा चुलीवर तसेच ठेवून झोपते, म्हणजे चुलीवरचं ओझं ठेवते, अशा घरावर लक्ष्मी कायम नाराज राहते. कारण चूल म्हणजे अन्नपूर्णा, मातेचे स्थान, आणि गॅस म्हणजे अग्निदेव, आणि रात्री उरलेलं अन्न तिथं ठेवणं म्हणजेच अन्नाचा आणि अग्नीचा अपमान असतो. अशा घरात काय होतं माहिती आहे का? कितीही कमाई केली तरी पैसे टिकत नाहीत. घरात सतत कर्ज वाढत जातं, अन्नधान्याची कमतरता जाणवते. स्त्री कितीही कष्टाळू असली तरी तिच्या हातात दरिद्रताच राहते आणि आयुष्यात कधीही स्थैर्य येत नाही. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी उरलेले अन्न खाली उतरवणं, चूल स्वच्छ करणं आणि मनात अन्नपूर्णा मातेला क्षमा मागणं हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. आता दुसरा दोष आहे का, जो बहुतेक घरात होतो आणि लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तो दोष म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर उष्टी खरकटी भांडी किचन ओट्यावर किंवा सिंकमध्ये तशीच ठेवून झोपणं. मित्रांनो, उष्टी भांडी म्हणजेच नकारात्मक ऊर्जेचा केंद्र असतं. जिथे उष्टी भांडी असतात तिथे शनीची वक्रदृष्टी पडते. अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. अशा घरात पैशाची अडचण सतत जाणवते, कामात अडथळे येतात, नोकरीत समस्या निर्माण होतात, व्यवसायात नुकसान होतं आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. म्हणून झोपण्याआधी सगळी भांडी धुणं, किचन पूर्ण स्वच्छ ठेवणं, सिंक कोरडा पुसणं हा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खूप मोठा उपाय आहे. सर्वांनी नक्की करा. आता तिसरा दोष, जो फार कमी लोक गांभीर्याने घेतात पण याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो, तो दोष म्हणजे पैसे ठेवण्याची जागा अस्वच्छ ठेवणं. मग ती तिजोरी असो, कपाट असो किंवा पाकिट असो, जिथे पैसे अस्वच्छ ठिकाणी ठेवले जातात तिथे लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही. कारण लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे. अनेक लोक म्हणतात पैसे येत नाहीत, पण त्याचं पाकिट फाटलेलं असतं, कागदांनी भरलेलं असतं, देवाचा फोटो नसतो आणि अशा पाकिटात पैसा टिकणार तरी कसा? म्हणून पाकिट नेहमी स्वच्छ ठेवा. कपाट आठवड्यातून एकदा साफ करा. तिजोरीत हळद कुंकू ठेवा आणि दर शुक्रवारी लक्ष्मीची आठवण काढा. कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी आणि जिथे अस्वच्छता तिथे दरिद्रता. आता चौथा दोष आहे का मित्रांनो, हा दोष असा आहे की तो दिसत नाही पण आयुष्यभर माणसाला गरिबीत ढकलतो. आणि विशेषतः जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत नाही ती व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरी हळूहळू दरिद्री होत जाते. कारण सूर्योदय म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचा प्रवेश काळ आणि जो माणूस त्या वेळेत झोपत असतो तो लक्ष्मीचा अपमान करतो, असं शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे. अनेक लोक म्हणतात आम्ही रात्री उशिरा झोपतो म्हणून सकाळी उठत नाही, पण लक्ष्मीला कारण चालत नाही. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून घरात हालचाल करते, देवाला नमस्कार करते, घरात थोडीफार स्वच्छता करते, तिच्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. आणि म्हणूनच जो माणूस सकाळी उशिरा उठतो त्याच्या आयुष्यात संधी येऊनही निघून जातात, पैसा येऊनही टिकत नाही आणि हळूहळू कर्ज वाढत जातं. याचा उपाय खूप सोपा आहे. सूर्योदयापूर्वी किंवा 5 मिनिटं तरी लवकर उठा. त्यावेळेला डोळे उघडून देवाचं नाव घ्या आणि मनात म्हणा, हे लक्ष्मी माते आज माझ्या घरात वास कर. अशा छोट्याशा सवयीने आयुष्यात मोठा बदल देखील घडतो. आता पाचवा दोष आहे का, हा दोष मंगळवाराशी संबंधित आहे आणि याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यात सतत आर्थिक संघर्ष सुरू राहतो. तो दोष म्हणजे मंगळवारी कोणाकडून कर्ज घेणं किंवा कोणाला कर्ज देणं. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे आणि मंगळ ग्रह हा कर्ज, वाद, कोर्ट कचेरी, रक्तसंबंध आणि भांडण यांना कारक मानला जातो. मंगळवारी पैसे घेतले किंवा दिले तर ते पैसे परत येत नाहीत किंवा परत मिळायला खूप त्रास होतो.
आणि घरात अचानक खर्च वाढतो. त्यामुळे जुन्या लोकांशी मंगळवारी उधारी बंद ठेवलेलीच बरी. यामागे फार मोठं शास्त्र देखील आहे. जर चुकून मंगळवारी पैसे घ्यायचेच असतील तर ते मीठ किंवा गूळ हातात घेऊन घ्या आणि मनात देवाचं नाव घ्या. पण शक्यतो हा दिवस टाळा, कारण यामुळे लक्ष्मीचा प्रभाव देखील थांबतो. आता 6वा दोष ऐका, जो विशेषतः स्वयंपाकघराशी संबंधित आहे आणि हा दोष करणाऱ्या घरात कायम तणाव आणि पैशाची अडचण राहते. तो दोष म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी सोडणं. मित्रांनो, हे फार मोठं पाप मानलं जातं, कारण गरम तवा म्हणजे अन्नपूर्णे मातेची ऊर्जा आणि त्यावर पाणी टाकणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान. अशा घरात काय होतं माहिती आहे का? अचानक खर्च वाढतात, घरात शांतता राहत नाही, स्त्रीला मानसिक त्रास होतो आणि पैशाची आवक असूनही घरात पैसा दिसत नाही. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर तवा थंड झाल्यावरच धुवा आणि कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नका. हा एक छोटासा नियम पाळला तरी घरात नकारात्मकता येणारच नाही. आता 7वा दोष ऐका. मित्रांनो, हा दोष खूप सूक्ष्म पण लहान आहे. याचा परिणाम खूप खोलवर होतो आणि विशेषतः ज्या घरात स्वयंपाक झाल्यानंतर पहिली भाकरी किंवा पहिली चपाती स्वतः खाल्ली जाते आणि कोणालाही दान दिलं जात नाही, त्या घरात लक्ष्मीचा प्रवाह हळूहळू थांबतो. कारण पहिली भाकरी म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अंश असतो आणि ती जर गाईला, कुत्र्याला किंवा गरजूंना दिली तर घरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. अनेक लोक म्हणतात रोज कसं देणार, पण रोज देणं गरजेचंच नाही. किमान आठवड्यातून एकदा तरी दिलं तरी त्याचा परिणाम लगेच दिसतो. आणि शेवटची भाकरी जरी दिली तरी चालेल, कारण दान केल्याशिवाय लक्ष्मी थांबत नाही. सर्वात पुण्य म्हणजे अन्नदान आहे. आता 8वा दोष ऐका. हा दोष प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित आहे आणि हा दोष असल्यास लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत येऊनही परत फिरते. तो दोष म्हणजे ज्या दरवाजापासून आपण रोज ये जा करतो त्या दरवाजात चपला, बूट अस्ताव्यस्त टाकणं. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटलेली असतात आणि त्यावर वारंवार पाय देणं. अशा घरात काय होतं माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी पैसा घरात टिकत नाही. आणि कारण दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार आणि तिथं अस्वच्छता असेल तर लक्ष्मी आतच येणार नाही. म्हणून चपला, बूट बाजूला ठेवा, उंबरठा रोज पुसा आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा. छोटासा उपाय घरात करा, पण बरकत मोठी होणार. आता 9वा दोष ऐका. हा दोष घराच्या बाहेरील वातावरणाशी संबंधित आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास घरात सतत अडचणी वाढत जातात. तो दोष म्हणजे घराच्या अंगणात अतिप्रमाणात अशुभ झाडं लावणं, जसं की काटेरी झाडं, दूध देणारी झाडं किंवा फार उंच आणि काळी सावली टाकणारी झाडं. वास्तुशास्त्रानुसार अशी झाडं घराच्या आजूबाजूला असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढत राहते, घरात आजार वाढतात आणि पैशाची आवक कमी होते. म्हणूनच शक्यतो घराच्या अंगणात तुळस, आवळा, केळी किंवा फुलझाडं लावा, कारण ही झाडं सकारात्मकतेची ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मीला आकर्षित देखील करतात. आता 10वा दोष ऐका. मित्रांनो, हा दोष असा आहे की लोक याला साधी सवय समजून दुर्लक्ष करतात, पण हाच दोष घरात लक्ष्मी टिकू न देण्यामागचं सगळ्यात मोठं कारण ठरतो. तो दोष म्हणजे घरात अडगळ साठवून ठेवणं. जुने कपडे, फुटकी भांडी, खराब वस्तू, न वापरलेली सामान वर्षानुवर्ष घरात ठेवणं. अशा घरात काय होतं माहिती आहे का? ऊर्जा अडकून राहते, नवीन गोष्टी येण्यासाठी जागाच उरत नाही, पैसा येण्याचे मार्ग बंद होतात आणि घरात सतत जडपणा जाणवतो. म्हणून जे वापरत नाही ते घरात ठेवू नका. गरजू लोकांना द्या किंवा घराबाहेर काढा, कारण रिकामी जागा म्हणजेच नवीन लक्ष्मीला आमंत्रण असतं. आता 11वा दोष ऐका. हा दोष घराच्या बाथरूमशी संबंधित आहे. फारच गंभीर मानला जातो. तो दोष म्हणजे बाथरूममध्ये घाणेरडं पाणी साठवून ठेवणं किंवा बाथरूममधील नळ सतत टपकत राहणं. मित्रांनो, पाणी म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे आणि जेव्हा पाणी वाया जातं ना, तेव्हा लक्ष्मी देखील वाया जाते. अशा घरात अचानक खर्च वाढतात, पैसा हातात टिकत नाही आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा, कुठेही पाणी साचू देऊ नका आणि टपकणारा नळ असेल तर तो लवकर दुरुस्त करून घ्या. हा छोटासा उपाय मोठं आर्थिक नुकसान टाळतो. आता 12वा आणि शेवटचा दोष ऐका. हा दोष संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे आणि हा दोष केल्यास लक्ष्मी नाराज होते. तो दोष म्हणजे संध्याकाळी तिन्ही सांजेला कोणाला पैसे किंवा मेड देणं किंवा त्या वेळेला कोणाकडून पैसे घेणं, कर्ज देणं किंवा कर्ज घेणं. शास्त्रानुसार संध्याकाळचा वेळ हा लक्ष्मीचा प्रवेश काळ असतो आणि त्या वेळेला जर घरातून पैसा किंवा मीठ बाहेर गेलं तर घरातील बरकतही बाहेर जाते. म्हणून शक्यतो या वेळेत कोणालाही पैसे देऊ नका आणि द्यायचेही टाळा. जर अत्यावश्यक असेल तर एक काम करा, दुसऱ्या वेळी करा. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे 12 दोष सांगितले आहेत ते नकळत घडत असतात, पण त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो. म्हणून आजपासून हे दोष टाळा आणि बघा तुमच्या घरात हळूहळू कसं धनधान्य वाढतं, कर्ज कमी होतं आणि लक्ष्मी
कायमस्वरूपी वास करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयोगी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी काही गुपिते उपाय सांगणार आहे, जे केल्याने घरात अचानक बरकत देखील येते. स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.